हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड किंवा चीज गार्लिक ब्रेड. खूप सोपा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. लहान मुलांना बाहेर गेलं की हा ब्रेड खूप खायला आवडतो. सो माझ्या मुलीचं पण तेच आहे. तिला बाहेर हा टोस्ट खूप आवडतो. सो मी घरीच ट्राय केला करण्याचा आणि अतिशय सुंदर असा हा चीज गार्लिक ब्रेड झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडणार. चला तर मग पाहूया आपल्याला चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी काय काय लागणार आहे आणि आपण कसं करणार आहोत ते पाहूयात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. अगदी थोडीशी अशी कोथिंबीर घेतली आहे मी. 2 ब्रेड, मोझरेला चीज, चीजचे स्लाइस, बटर आणि महत्त्वाचं म्हणजे आपला लसूण, चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स घेतला आहे मी. तुम्ही ओरिगानो असेल तर ओरिगानोही घेऊ शकता. सर्वात प्रथम मी कढईमध्ये बटर मेल्ट करून घेतलं आहे, म्हणजेच बटर हे वितळवून घेतलं आहे. बटर छान वितळल्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने लसूण फ्राय करून घ्या. जर कच्चा लसूण घेतला तर थोडासा लसूणला जो उघरटपणा असतो तो आपल्या तोंडामध्ये येतो. सो अशा पद्धतीने तुम्ही लसूण तळून घ्यायचा आहे, म्हणजे बटरमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि छान असा लालसर करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा उघरटपणा कमी होतो. हा लसूण छान असा फ्राय झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं बटर घातलं आहे. बटर आपल्याला भरपूर लागणार आहे, त्याच्यामुळे मी बटर वरतून घेतलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पिझ्झा मिक्स आणि थोडेसे असे ओरिगानो घातले आहेत. मीठ वगैरे मी वरतून काहीही घातलं नाही आहे, कारण बटर म्हटलं की त्याच्यामध्ये मीठ येतंच. आणि एक असं छोटंसं वरवंटा आहे माझ्याकडे, त्याच्या सहाय्याने मी हे बारीक पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये वगैरे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मग नंतर मी तवा गरम करून त्याला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि ब्रेड अगदी थोडेसे असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवर केलात तरी चालेल. ब्रेड अशा पद्धतीने थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. ब्रेड गरम करून झाले की मी ते एका प्लेटमध्ये घेतले आहेत आणि त्याच्यावर लावलं आहे आपण जी पेस्ट केली होती गार्लिक आणि बटरची, ती पेस्ट मी याच्यावर लावली आहे. वरतून चीजचा एक स्लाइस ठेवला आहे आणि दुसऱ्या ब्रेडला सुद्धा मी आतून गार्लिक आणि बटरची पेस्ट लावून घेतलेली आहे आणि छान असं दाबून घेतलं आहे ते. आणि वरतून सुद्धा मी चीज आणि बटरचं जे पेस्ट होती ती लावून घेतली आहे. गार्लिक आणि बटरची जी पेस्ट आहे ती लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी लावून घेतलं आणि वरतून मोझरेला चीज मी किसून घेतलं आहे. तुम्हीही मोझरेला चीज यूज करायचं आहे गार्लिक ब्रेड करण्यासाठी. आणि साईडने अगदी थोडं असं मी बटर सोडलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आहे. झाकण ठेवून अगदी 10 मिनिट असं बारीक गॅसवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपलं चीज जे आहे वरचं ते मेल्ट झालेलं पाहिजे. हे बघू शकता. अशा पद्धतीने जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला तव्यावरच ठेवायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. आपला हा चीज गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे. सॉससोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असा लागतो. कशी वाटली तुम्हाला माझी ही चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.